नमस्कार. आपण बघत आहात उमेश 24 चॅनल. अमरावतीतील राजकीय वातावरण ढवळून निघालेलं आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आणि निवडणूक रणनीती आखण्यासाठी महत्त्वाच्या बैठका घेतल्या जात आहेत. निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकाची घोषणा केल्यानंतर लगेच राष्ट्रवादी शरद पवार गट सक्रिय झाला आहे. अमरावतीतील शासकीय विश्रामगृहात ही महत्त्वाची बैठक पार पडत असून यात कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी कसे सामोरे जायचे याचे सविस्तर मार्गदर्शन केले जात आहे. कोणत्या पद्धतीने उमेदवार निवडायचे, रिंगणात उतरवायचे आणि पक्षाची बांधणी कशी मजबूत करायची यावर सखोल चर्चा होत आहे. या बैठकीला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच अनेक वरिष्ठ नेतेही सहभागी झाले असून कार्यकर्त्यांमध्ये नवीन जोश आणि उत्साह संचारला आहे. ही बैठक पुढील निवडणुकीसाठी पक्षाची ताकद वाढवण्याचे आणि अमरावतीत मजबूत पकड निर्माण करण्याचे महत्त्वाचे पाऊल ठरेल. अमरावतीकरांसाठी ही निवडणूक विकासाची नवी दिशा ठरवणारी असेल. राष्ट्रवादी शरद पवार गट कार्यकर्त्यांना एकजूट करण्यासाठी आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरला आहे. महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून अमरावती शहर आणि ग्रामीणच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतलेली आहे. निवडणुका लढण्याच्या संदर्भातल्या सूचना केलेल्या आहेत. महाविकास आघाडी म्हणून जिल्ह्याच्या असलेल्या शिवसेनेच्या प्रमुखांशी, त्याचबरोबर काँग्रेसच्या प्रमुखांशी चर्चा करा. त्यांनी प्रतिसाद दिला तर ठीक, आपण आघाडी करू, नाही झालं तर आपण पक्षाच्या वतीने उमेदवारी करून निवडणुकीला समोर जायचं अशा सूचना केल्या. 15 जानेवारी जे आहे मतदानाची तारीख घोषित झालेली आहे आणि विरोधक वारंवार आरोप करत आहे की मतदान यादीमध्ये घोळ आहे. आपण कसं पाहताय? आत्ताच बघितलं मी, त्यांनी काय सांगलं, दुबार नावं आहेत ती 11 लाख निघाली आहेत. 11 लाख दुबार नावाच्या पुढे त्यांनी स्टार केलेला आहे आणि त्यांनी सांगितलं एका ठिकाणी मतदान येत करतायत. आता एक जर ह्या ठिकाणी असेल, एक दुसऱ्या ठिकाणी असेल, त्या स्टारवाल्याला काय कळणार आहे इथं स्टार केलं आहे तिथं मतदान झालं आहे का नाही झालं. हा सगळा बोगसपणा आहे. निवडणुकीच्या प्रक्रियेवरचा हळूहळू लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडावा अशा प्रकारचं काम सध्या चालू आहे. काँग्रेस म्हणते की आम्ही स्वयंबळावर लढू आणि यावर आपली काय भूमिका राहणार? अमरावतीमध्ये मी पहिल्या प्रथम महाविकास आघाडी म्हणून चालण्याचा प्रयत्न करेल. त्यांनी स्वबळाचा नारा दिला तर आमची जेवढी ताकदीने आहे तिथं आम्ही सगळीकडे उमेदवार उभा करणार. त्यांच्याशी चर्चा करू. जिल्हा स्तरावर आम्ही जिल्हाध्यक्षाला अधिकार दिले आहेत की त्यांनी त्यांच्या स्तरावर, जिल्ह्याच्या स्तरावर त्यांनी जे मित्रपक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा करून योग्य तो निर्णय घ्यावा आणि निवडणुकीला सामोरे जा. वरिष्ठ नेत्याचं हेच ठरलं आहे की स्थानिक प्रत्येक जिल्ह्याची राजकीय परिस्थिती वेगळी आहे. तर त्या जिल्ह्याची राजकीय परिस्थिती पाहून त्यांनी तिथे आघाडी करावी. जिथे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, बाकी मित्रपक्ष आहेत, जसं जसं जमेल, म्हणजे आम्ही सूचना अशा दिल्या की बहुतेक सर्वांनी म्हणून एकत्र मिळून निवडणुका लढा, पण जिथं ताळमेळ जमला नाही तिथे अलग अलग निवडणुका लढू शकतात. अशाच अपडेटसाठी बघत रहा उमेश 24 चॅनल. धन्यवाद.